रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. घर हस्तांतरण करण्यासाठी घेतली 10,000ची लाच. पूर्णा नगर परिषदेतील लिपिक कंत्राटी संगणक चालक एसवीच्या जाळ्यात. घर हस्तांतरण करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना पूर्णा नगर परिषदेतील लिपिक कंत्राटी संगणक चालक परभणी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवार दिनांक 13 मे रोजी सदर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नरहरी गोमाजी सातपुते, पदशिपाई, सध्या कार्यरत, लिपिक मालमत्ता हस्तांतरण विभाग, नगर परिषद पूर्णा. रत्नदीप श्रीरंग वाघमारे, कंत्राटी संगणक चालक, नगर परिषद पूर्णा अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांनी त्याच्या वडिलांच्या संमतीपत्राआधारे घराचे हस्तांतरण स्वतःच्या व भावाच्या नावे होण्यासाठी 7 मे रोजी कागदपत्रासह रीतसर अर्ज पूर्णा नगर परिषदेमध्ये दिला होता. या हस्तांतरण कामासाठी तक्रारदार नरहरी सातपुते यांना भेटले. त्यांनी 10,000 रुपये लागतील असे सांगितले. यानंतर तक्रारदाराने 8 मे रोजी परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारदाराची पडताळणी केली असता नरहरी सातपुते यांनी लाच रक्कम स्वीकारण्याची सहमती दर्शवली. त्यानंतर मंगळवार 13 मे रोजी सापळा लावण्यात आला. नरहरी सातपुते यांनी मागणी केलेली लाच रक्कम 10,000 रुपये कंत्राटी संगणक चालक रत्नदीप वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितली. संबंधिताने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. रत्नदीप वाघमारे याला रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. नरहरी सातपुते यांना देखील पकडण्यात आलेले आहे. त्यांची अंगझडती घेतली असता वाघमारे यांच्या जवळून लाचेची रक्कम 10,000 रुपये व एक मोबाईल मिळून आला आहे. आरोपीच्या घरात झडतीचे काम सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्की कोरे, पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, पोलीस अंमलदार सीमा चाटे, अतुल कदम, शेख जिब्राईल, श्याम बोधनकर, कल्याण नागरगोजे, कदम नरवाडे यांच्या पथकाने गेली. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.